आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील रामसर स्थळे या विषयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि हे विश्लेषण करताना आपला उद्देश केवळ काही आकडेवारीची किंवा तथ्याची उजळणी करणं हा अजिबात नाहीये, तर ही स्थळे जागतिक स्तरावर इतकी महत्त्वाची का आहेत, त्यामागचं गुंतागुंतीचं विज्ञान काय आहे आणि या परिस्थिती संस्था कशा काम करतात हे आपण आज उलगडणार आहोत। आपण अनेकदा पाणथळ जागा किंवा वेटलँड बद्दल ऐकतो, चला तर मग हे समजून घेऊया। रामसर स्थळे म्हणजे जणू काही निसर्गाच्या किडनीच किंवा मूत्रपिंडच म्हणा। हो, मूत्रपिंड आहेत ज्या पर्यावरणाचं संतुलन राखतात। जेव्हा आपण खूप जास्त पाणी येतं तेव्हा त्या पुराचं पाणी शोषून घेतात आणि प्रदूषके गाळून काढण्याचं कामही करतात। अगदी तसंच आहे आणि या त्यांच्या असाधारण क्षमतेमुळेच त्यांना रामसर स्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन संरक्षित केलं जातं। आता नुकत्याच आलेल्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की या संवर्धनाच्या प्रयत्नांना आता खऱ्या अर्थानं गती मिळालीये। फेब्रुवारी 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात आता एकूण 98 रामसर स्थळे आहेत आणि तुम्हाला म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी एक रंजक माहिती सांगतो। जागतिक पाणथळ दिनाच्या म्हणजेच 2 फेब्रुवारीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील चारीथंड यांच्या यादीत नव्याने समावेश करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय स्तरावर ही संख्या वाढत असली तरी आज आपण आपला पूर्ण फोकस महाराष्ट्रावर ठेवणार आहोत, कारण या माहितीत एक अत्यंत अचंबित करणारा विरोधाभास दडलेला आहे आणि तो विरोधाभास म्हणजे या स्थळांमधील प्रचंड आणि टोकाची विविधता। महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत, पण या तिन्हीची निर्मिती प्रक्रिया, त्यांचा इतिहास आणि भौगोलिक स्थान एकमेकांपासून इतकं वेगळं आहे की ही स्थळे एकाच राज्यात आहे यावर सहसा विश्वास ठेवणं कठीण जातं। या 3 स्थळांचा प्रवास मानवी हस्तक्षेपापासून सुरू होतो, तो अंतराळातील एका भयंकर धडकेपर्यंत जातो आणि शेवटी तो भारतातील सर्वात गजबजलेल्या महानगराच्या मध्यभागात येऊन पोहोचतो। पण आपण सुरुवात करूया देशाच्या या मोठ्या आकडेवारीकडूनच, थेट महाराष्ट्रातल्या पहिल्या रामसर स्थळाकडे। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी आणि कादवा या 2 नद्याचा जिथे संगम होतो तिथे हे अभयारण्य वसलेलं आहे। जानेवारी 2020 मध्ये याला महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं। पण इथेच खरी गेम आहे। हे स्थळ निसर्गाने लाखो वर्षापासूनच्या प्रक्रियेतून तयार केलेलं नाहीये, तर हे पूर्णपणे मानव निर्मित आहे। याचा इतिहास खरं खूप रंजक आहे। 1906 ते 1913 या काळात तत्कालीन ब्रिटिश सरकारने तिथे पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि सिंचनासाठी एक दगडी बांधारा बांधला होता। मानवी बांधकाम निसर्गाचा नाश करत करत असं आपण म्हणतो, पण इथे तर सगळंच उलट झालंय। तो केवळ पाण्याची पातळी थोडी वाढवून प्रवाह संत करतोय, त्यामुळे गोदावरी आणि कादवा नद्याचं पाणी तिथे संत गतीने साचू लागलं। या संत प्रवाहामुळे पाण्यासोबत आलेला हजारो टन सुपीक गाळ तेथे जमा होऊ लागला। उथळ पाणी, पोषक घटकांनी समृद्ध गाळ आणि मुबलक सूर्यप्रकाश यामुळे तिथे अन्नाचं एक महाकाय कोठार तयार झाले। म्हणूनच याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हटले जाते। तिथे फ्लेमिंगो, स्पूनबिल आणि युरेशियन विजन यासारख्या स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात। लोणार सरोवर। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात असलेलं हे सरोवर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जागतिक भूगर्भीय स्तरावरील एक आश्चर्य आहे। एका महाकाय उल्केने प्रचंड वेगाने धडक दिल्याने हे विवर निर्माण झाले। येथील पाण्याचा सामू पीएच जवळपास 10च्या घरात आहे, म्हणजे हे पाणी कपडे धुण्याच्या साबणाच्या पाण्याइतके अल्कधर्मी आहे। हे एक एरोंडरही खोरे आहे जेथून पाणी बाहेर जाण्याचा मार्ग नाही। यामध्ये या सरोवराचे पाणी गुलाबी झाले होते, त्यामागे हॅलोबॅक्टेरियम नावाचा सूक्ष्मजीव होता, जे स्वतःचा बचाव करण्यासाठी कॅरोटीनाइड्स नावाचा रंगद्रव्य तयार करतात। नोव्हेंबर 2020 मध्ये याला रामसर दर्जा मिळाला। ठाणे खाडी। 13 एप्रिल 2022 रोजी या खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला। महानगराच्या हद्दीत असणारं हे भारतातील पहिलं रामसर स्थळ आहे, जे सेंट्रल एशियन फ्लायवे वरील पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। येथील खारफुटीची जंगले शहरांसाठी शॉक बर्स म्हणून काम करतात। ती समुद्राच्या लाटा आणि वादळापासून शहराचे संरक्षण करतात आणि सांडपाण्यातील प्रदूषके शोषून पाणी शुद्ध करतात। या सर्व प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते की ही स्थळे आपल्या परिस्थितीसाठी अमूल्य आहेत आणि त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे।